नमस्कार मंडळी, तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी चालले फिरायला आणि कुठे चालले हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल, पण आता मी करणार आहे पॅकिंग। मग म्हणून म्हटलं की आता पॅकिंग तर करते, मग तुम्हाला कशी पॅकिंग करावी किंवा त्याच्यातल्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपली पहिली टिप ती म्हणजे तुम्ही कोणकोणते कपडे घालणार आहात ते सगळे साईडला काढायचे, म्हणजे जरा जास्तच काढून ठेवायचे आणि मग ते ट्राय करायचे आणि घरीच ट्राय करायचे। तिकडे जाऊन ट्राय करत बसायचं नाही, नाहीतर तुमचा गोंधळ उडणार आणि मग तुम्ही चिडचिड करणार। मग तुमचे मुलं बाळ असतील तर तुम्ही त्यांच्यावर पण चिडणार आणि जर स्वतःवर असतील तर तुम्ही स्वतःवर पण चिडणार, सगळं गोंधळ करून टाकणार। म्हणून घरातूनच तयारी करायची। तर मी हे काही कपडे सिलेक्ट केलेले आहेत, ते एवढे नाही घेऊन जायचे, मी 2च दिवसासाठी चालले, पण मी आता ह्याचे काही परमिटेशन कॉम्बिनेशन करणार, मी अजून असं फिक्स नाही केलेलं किंवा मी कपडे असे हे पण नाही करून घेत। मम्मी तिकडे पाल आहे अजून, ती बघ त्या साईडला आहे। हां, तर काय म्हणतात ते, तर मी असे कपडे घेताना किंवा पूर्ण सेट नाही घेत, माझं वरचा टॉप घेतला किंवा खालचं घेतलं असं करते, त्याच्यामुळे मला स्वतःला कॉम्बिनेशन असे बनवावे लागतात। मग आता मी तेच ट्राय करते। तर कपडे सिलेक्ट करताना अजून एक गोष्ट महत्त्वाची की तुम्ही कोणत्या ठिकाणी जाताय, तुमचे लोकेशन काय काय असणार आहेत आणि किती आउटफिट लागणार आहेत ते एकदा चेक करायचं। कारण की मला तर सवय आहे की एका दिवसात मी माझे मिनिमम 2 आउटफिट तर होतातच। गेली ती लपली पाल, अबा हाय वाटतं तिथे काय ती बघ 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 अगं ती बघ तिचं तोंड, हा ती बघ मध्ये का त्या माझ्या व्हिडिओत काय गोंधळ चाललाय, बापरे। हा, तर आपण आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू करूया। तर मी काय सांगत होती की मला खूप सारे आउटफिट आवडतात करायला, त्याच्यामुळे मी एक दिवसासाठी माझे जास्त ब्लॉग होत, जास्त कपडे होतात। तर हा माझा लास्ट आउटफिट पण घालून तयार झालेला आहे। मी सगळे आउटफिट तयार केलेत आणि त्याचसोबत आपण काय हातात घालणार आहोत, कानात घालणार आहोत हे सगळं घालून बघायचं आणि त्यानंतर एका पाऊचमध्ये हे सगळं काढून ठेवायचं, म्हणजे आणि तो पाऊच तुम्हाला घेऊन जायचा आहे। जसं की मी हा पाऊच केला आहे, तर यामध्ये माझे हे कानातले जे अजून लागणारे आहेत ते पण घेतलेले असे पॅकेटमध्ये ठेवले। हा एक पाऊच तयार करायचा आणि उगाच फाफट पसारा घेऊन जायचं नाही, तर तुम्ही तिकडे जाऊन गोंधळ कराल। जेवढं लागणार आहे तेवढंच घेऊन जायचं आणि मुळात तुम्ही आता या आउटफिटवरती काय घातलंय हे लक्षात ठेवायचं, आणि म्हणजे तिथे जाऊन तुमचा गोंधळ नाही उडणार। ओके, चला आता आपला तिसरा मुद्दा, तो म्हणजे मेकअपसाठीचा पाऊच। तर हा आहे माझा मेकअपसाठीचा पाऊच, ज्यात मी लिपस्टिक तुम्ही ठरवा की याच्यावरती कोणती लिपस्टिक तुम्ही लावणार आहात आणि तीच घेऊन जा, उगाच काही घेऊन जायचं नाही, नाहीतर पसारा कराल। तर माझी जी रेग्युलरची लिपस्टिक आहे, मी तुम्हाला माझ्या लिपस्टिकचा पण रिव्ह्यू देणार आहे। न्यूड आहे, जी सगळ्या इंडियन स्किन टोनला छान दिसेल अशी माझ्याकडे एक लिपस्टिक आहे, तर ती घेऊन चालले मी। आणि काय नाही, कन्सिलर, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर मला ते घ्यायचं आहे, कारण की मला जाताना परत लावायचं आहे, मग मी तेव्हा लगेच टाकणार आणि मग घेऊन जाणार। आणि त्यासोबत ही फॅशन टेप खूप गरजेची असते, त्यामुळे ती माझ्याकडे असते। फॅशन टेप, हे रबर बँड्स जरा एक्स्ट्राच ठेवा कारण लागतात, रबर बँड्स। आणि काय आहे, काय नाही अजून असं काहीच नाही आहे, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर अँड डन। हा आहे माझा मेकअपचा पाऊच। आणि ना असं सगळं सेपरेट ठेवायचं, म्हणजे तुमचा नंतर गोंधळ उडत नाही, म्हणजे तुम्हाला जे लागणार आहे ते तुम्ही पटकन घेऊ शकता आणि तसं मेकअप वगैरे करू शकता। तर नंबर 4 आहे आपला, ते म्हणजे सनग्लासेस। तर माझा हा सनग्लासेसचा डब्बा आहे, ज्यात मी 2 घेऊन जाणार आहे, हे जसे आउटफिटला सूट होतील तशा प्रकारे हे 2 आहेत माझ्याकडे, ते मी असे डब्यात ठेवलेत आणि डब्यातूनच घेऊन जायला ट्राय करा, म्हणजे ते तुटणार वगैरे नाही। नंबर 5 ते म्हणजे
परफ्यूम घेते मी, कारण परफ्यूम इम्पॉर्टंट आहे. तुमचा फ्रेग्रन्स कसा येतो त्याच्यावरती खूप काही मॅटर करतं. तुमचं इम्प्रेशन असं पटकन पडतं, त्याच्यामुळे मी हा बेला विटाचा हनीवाला परफ्यूम घेते. ह्याचा पण मी रिव्ह्यू देणार आहे, मला यूज करू द्या सगळं, मग मी तुम्हाला याबद्दल सांगेन. तर हा एक जाणार आहे माझ्या बॅगमध्ये. अजून आता एवढे तर 5 माझ्या गोष्टी झालेल्या आहेत, 5 मुद्दे तर मी कव्हर केले. आता बॅग कशी भरायची, म्हणजे त्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, कोणती कपडे कुठे ठेवायची, तर हे सुद्धा सांगते. तर बॅग भरण्याआधी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, ती म्हणजे तुम्ही चार्जर घ्या. तर मला माईक लागतो, त्याच्यामुळे मी हा माईक घेते. आणि त्यासोबत पेन ड्राईव्ह, मी जे व्लॉग काढणार तर माझं स्टोरेज तर ॲज युज्युअल संपतं, त्याच्यामुळे मला ट्रान्सफर करावं लागतं. तर आता आम्ही बॅग भरायला घेतोय. तर आता मी कसं सांगते, तर पहिले डे जे आपण दुसऱ्या दिवशी कपडे घालणार आहोत ना, ते आधी टाकायचे. म्हणजे कसे जे पहिल्या दिवसाचे असतात ते वरच्यावर येतात, मग आपण लगेच जाऊन लगेच काढू शकतो. हे फक्त सांगता येतं पण ठेवता येत नाही. चला मला नाही ठेवता येत, मी कुठे म्हटलं मला ठेवता येतं. दे पटकन. त्याचसोबत हा माझा सनग्लासेसचा डब्बा, हा मेकअपचा पाऊच, हे कानातले, परफ्यूम, एवढा मोठा त्या छोटा नाही करू शकत, छोटा काहीतरी करायला पाहिजे. आणि हे माझं ब्लूटूथ नाही काय झालेला माईक. तर बॅग भरून झालेली आहे. ओके डन. तर जसं काय तुम्हाला आठवेल, आणि बॅग भरताना बॅग कधी भरावी, 1 दिवस आधी तरी बॅग भरायला. 2 दिवस अगोदर भरली तरी चालेल, कारण जसं आपल्याला आठवेल तसं त्यामध्ये ठेवता येतं. हो बरोबर, जाऊ शकतो. रामकृष्ण रे. चला रामकृष्ण रे. तर झालेला आहे आपला व्हिडिओ, बॅग पॅक करून झालेली आहे. तर तुम्हाला टिप्स, तर आपली बॅग भरून झालेली आहे आणि मी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स होत्या त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल, काही नवीन माहिती मिळाली असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 1 मिनिट थांबा, तर अजून असे बरेच व्हिडिओ येणार आहेत, काही टिप्सचे, ट्रिक्सचे किंवा माझे काही सिक्रेट्स, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी जिथे चालले तिथले व्लॉग पण लगेच येणार आहेत, त्यामुळे ते बघायला विसरू नका. आता फायनलवाला बाय. चला रामकृष्ण हरी.